औषध घेतलंस? हो. हे काय रोहित, गोळ्या तर संपल्यात, खोटं बोलतोयस तू? संपल्यात? असू दे ना, आता काही गरज नाही, आता बरा आहे मी. गरज कशी नाहीये? डॉक्टर म्हणाले होते की 1 महिन्याचा कोर्स पूर्ण झाला पाहिजे. मी घेऊन येते उद्या गोळ्या. बर, जशी तुझी इच्छा. ठीक आहे, तू आता लवकर झोप. फोनवर बोलत बसू नको. ओके. गुड नाईट. गुड नाईट. हॅलो सीआयडी, ऐक, हे बघ, पहिले माझं ऐक. विश्वा अलिबागला गेलाय. त्या विक्रमचं खरं रूप उघड केल्याशिवाय ना मी आता स्वस्थ नाही बसणार आहे. तो विक्रम आपल्या घरी येतो, तुला धमकावतो, तुला चॅलेंज करून जातो. हा त्याचा फाजील आत्मविश्वास आहे. नाही ताई, त्यांनी स्वतःबद्दलचे सगळे पुरावे नष्ट केले. तो विक्रम देसाई आहे असं कोणीही सिद्ध करू शकणार नाही हे त्याला माहिती आहे, आणि म्हणूनच तो घरी आला आणि तुला धमकावून गेला. ताई, आता आपण एकच करायचं. काय? आपण त्याच्या मागावर आहे. त्याच्याबद्दलची सगळी माहिती, सगळे पुरावे आपण गोळा करायचे. याची सगळी औषधं सुरू ठेवायची आहेत ना? औषधं ती सुरू ठेवा आणि याला जरा बाहेर मोकळ्या हवेत फिरायला घेऊन जा. हा त्या सतत आर्याचं नाव घेत होता, तिच्याबद्दल काही कळलं का? नाही डॉक्टर. अगं रोहितची औषधं संपली, ते आणायला जाते. इतक्या उन्हात संध्याकाळी गेली तर नाही का चालायचं? नाही अगं मावशी, त्याची औषधं कालच संपली आणि तो ना अतिशय आळशी माणूस आहे. काही वेळा असे पेशंट बाहेर गेल्यावर वेगळंच रिॲक्ट करतात. उगाच रिस्क का घेतेस? तू असं कर, औषधं बरोबर घे. ठीक आहे, मी याची औषधं आणते, तू याच्यावर लक्ष ठेवा. हो, आलेच मी. एक्सक्यूज मी सिस्टर. येस, कोण आपण? मी आर्या. काही दिवसांपूर्वी मी इथे एका पेशंटला घेऊन आले होते. त्याच्या हाताला जखम झाली होती आणि डॉक्टरांनी ड्रेसिंग केलं होतं. तेव्हा त्यांनी मला काही औषधं लिहून दिली होती. ही औषधं मला कुठल्याच केमिस्टकडे मिळत नाहीये. तुम्ही जरा बघता का, ही औषधं तुमच्याकडे आहेत का? बघते, आलेच. आर्या मॅडम, ही औषध इथे मिळत नाहीये आणि बाहेर कुठे मिळणार नाही. तुम्ही असं करा, तुम्ही संध्याकाळी या, संध्याकाळी नक्की मिळतील. सॉरी हा. थँक्यू. काय झालं ग? आता आर्या म्हणून कुणाला हात मारलीस? अगं त्या दिवशी नाही का त्या पेशंटला घेऊन आली होती, डॉक्टरांनी ड्रेसिंग केलं होतं ती. अगं अगं मग कुठे गेली ती? ती गेली रिक्षा मालाड स्टेशन. मला एक गोष्ट कळत नाहीये, विश्वमोहन अलिबाग मध्ये येतोय कशाला? हा ना यार, मलाही तेच कळत नाही. तसं त्याच्या वागण्यातून असं वाटत नाही की माझा संशय आला असेल त्याला, पण खूप धूर्त आहे रे तू, आतल्या गाठीचा आहे. आपल्याला बेसावध राहून चालणार नाही. तर तू एक काम कर, विक्रम देसाई असं मला ओळखणारे जे कोण असतील त्यांना भेट. माझ्याबद्दल जे काही पुरावे असतील ते सगळे संपव. शाळा, कॉलेज, मित्रमैत्रिणी, शेजार पाजारचे सगळ्यांना भेट. विक्रम देसाई हे नाव कोणीही नाही घेतलं पाहिजे, कळलं? वाटेल तेवढे पैसे चाल, नंतर आपण वसूल करू त्या विश्वाकडनं. ठीक आहे, मी लागतो कामात.